नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक वाचल्यानंतर अनेक जण गोंधळतील. त्यांना वाटेल मी गंमत करतोय की काय. अजिबात गंमत करत नाही मित्रांनो. अतिशय गंभीरपणे हा विषय मी निवडलेला आहे आणि तितक्याच गांभीर्याने त्याचं शीर्षक दिलेलं आहे. मार्टिन ल्यूथर किंग शरद पवारांबद्दल काय म्हणाले होते. तर मार्टिन ल्यूथर किंग म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच आठवेल की अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांची जी चळवळ होती समान हक्कासाठी वगैरे, त्याचं नेतृत्व करणारा आणि स्वतःला अहिंसक मार्गाचा पूजक मानणारा किंवा गांधीवादी मानणारा किंवा गांधीजींपासून प्रेरणा घेणारा असा एक अहिंसक कृष्णवर्णीय नेता म्हणून डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर अशी त्यांची ओळख आहे. आणि योगायोग असा आहे की गांधीजींची हत्या झाली, तशीच मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचीसुद्धा हत्या झाली आणि त्या हत्येतून ती चळवळ भयंकर फोफावत गेली. काही प्रमाणात हिंसकसुद्धा झाली, जी असेल ते. पण ते मार्टिन ल्यूथर किंग शरद पवारांबद्दल काय म्हणाले होते असं म्हटल्यानंतर शंका येईल की शरद पवारांबद्दल कशाला बोलतील. शरद पवार त्यांना भेटले होते का. तर मित्रांनो, तसं नाही आहे. शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात किंवा आज करत आहेत, शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण आज करत आहेत किंवा ज्या पद्धतीचं आचरण आज करत आहेत, त्याच्याशी संबंधित असं डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचं एक विधान वक्तव्य आहे. आणि म्हणून मी म्हटलं किंवा म्हणतो की मार्टिन ल्यूथर किंग हे शरद पवारांबद्दलच बोलले होते. कारण ते शरद पवार ज्या पद्धतीचं आचरण करतात त्या पद्धतीचं आचरण करणाऱ्यांबद्दल मार्टिन ल्यूथर किंग यांनी म्हणून ठेवलं आहे. आणि ते एकट्या शरद पवारांना लागू होतं असं बिलकुल नाही, अजिबात नाही. हे जे वक्तव्य आहे ते तत्सम वागणारे जे लोक आहेत, ज्यांचं आचरण असं दुटप्पी असतं, दांभिक असतं, की बोलायचं एक आणि कृती भलतीच, उक्ती आणि कृतीची सांगड ज्यांच्या वागण्या बोलण्यात नसते, त्यांच्याविषयी मार्टिन ल्यूथर किंग यांचं एक फार सुंदर वक्तव्य मला वाचायला मिळालं आणि वाटलं की तो संदर्भ घेऊन हा विषय मांडावा. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग आपल्या हयातीमध्ये म्हणाले होते की तेव्हा अर्थात कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय किंवा इतर यांच्यामध्ये एक समानता आलेली नव्हती. आणि त्या काळात ते म्हणाले होते कधीतरी आमचा बोल यशस्वी होईल. त्यांचं ते प्रसिद्ध गीत आहे वी शॅल ओव्हरकम, होंगे कामयाब असं ज्याचं हिंदीकरण झालेलं आहे. कधीतरी ही चळवळ यशस्वी होणार आहे आणि कातडीचा रंग कुठलाही असो, सगळी माणसं एकमेकाशी बंधुभावाने वागतील, हा जो आशावाद होता त्यांचा, तर ते उद्दिष्ट कधीतरी गाठलं जाईल. आणि ते गाठलं जाईल तेव्हा काय होईल, तर तेव्हा आपल्याला काय आठवेल याविषयी मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात की तेव्हा आमच्या शत्रूंनी, आमच्या विरोधकांनी आमच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, आमचा छळ आम्हाला आठवणार नाही. काय म्हणतात वाक्य समजून घ्या मित्रांनो, फार गंभीर वाक्य आहे की आमचे शत्रू, आमचे विरोधक यांनी आमचा केलेला अनन्वित छळ, अन्याय, अत्याचार आमच्या लक्षात राहणार नाहीत. पण त्यावेळी मौन धारण करून दुसरीकडे बघणारे जे असतील आमचे मित्र, त्यांची आठवण आम्हाला येईल. काय लक्षात घ्या मित्रांनो, एक वेळ शत्रूचं शत्रुत्व आणि त्याने केलेले अन्याय, अत्याचार विसरता येतील. पण ते सगळं घडत असताना स्वतःला मित्र म्हणवणारे गप्प राहतात किंवा दुर्लक्ष करून भलतीकडे बघतात, विषय टाळतात, हस्तक्षेप करत नाहीत. असे मित्र
शत्रूपेक्षा वाईट असतात, असा मार्टिन ल्यूथर किंग यांच्या म्हणण्याचा अर्थ आणि आशय आहे. आणि मी आज असं का म्हणतोय, तर महाराष्ट्रामध्ये आत्ता जी शासकीय व्यवस्था आहे, शासन यंत्रणा ज्या पद्धतीत वापरली जाते, ही कायमस्वरूपी नाही आहे. आज ना उद्या कधीतरी या पद्धतीचं चाललेलं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार आणि त्यांनी चालवलेली मनमानी, अन्याय, अत्याचार आणि दुटप्पीपणा हा कधीतरी संपणार आहे, कधीतरी संपणार आहे. आणि तेव्हा मग शिवसेनेने अमुक केलं का, अनिल देशमुखांनी तमुक केलं का, किंवा काँग्रेसचा त्यात किती सहभाग होता, याचा विचार होईल मित्रांनो. पण त्यापेक्षा लक्षात राहील आणि इतिहाससुद्धा लक्षात ठेवेल आणि त्याची नोंद घेईल, ती शरद पवार यांनी हे सगळं होऊ दिलं याची दखल घेतली जाईल, याची दखल घेतली जाईल. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कारभार करते, मग त्यामध्ये शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, कायदा, न्याय व्यवस्था, वेगवेगळ्या अधिकारांचा, सत्तेचा ज्या प्रकारे वापर चालू आहे, त्याला धुडगूस म्हणता येतो, धुडगूस. आणि तो धुडगूस होत असताना त्यांना रोखण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, की ज्यांनी हे सरकार घडवलं, त्या शरद पवारांच्या पाठीशी 50 वर्षाचा 55 वर्षाचा राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव आहे. आणि ज्या प्रकारे प्रशासन चालवू नये हे कळणारा माणूस म्हणजे शरद पवार आहे. आणि तरीही त्या सगळ्या गोष्टीकडे पवार पाठ फिरवून बसलेत. आणि नेमक्या अशाच आचरणाविषयी डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग म्हणालेत, हे उद्या जेव्हा कधीतरी हे सगळं झटकून टाकण्याची वेळ येईल, तेव्हा पवार म्हणतील की यात माझा हात नव्हता, तर इतिहास ते मान्य करणार नाही, इतिहास ते मान्य करणार नाही. कारण त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुमच्याकडे होता, संधी तुमच्याकडे होती आणि तुम्ही हस्तक्षेप केलेला नाही, याला महत्त्व आहे, याला महत्त्व आहे. आणि इतिहास त्याची नोंद घेत असतो, विसरत नाही इतिहास, ते इतिहास त्याची नोंद घेत असतो. आणि म्हणून मी म्हटलं की मार्टिन ल्यूथर किंग शरद पवारांविषयी काय बोलले किंवा शरद पवारांबद्दल काय बोलले. अर्णब गोस्वामीला ज्या प्रकारे एक जुनी केस उकरून खोट्या नोट्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झाला, ते सूडबुद्धीचं राजकारण नव्हतं. जे पवार इन्कम टॅक्स, CBI किंवा वेगवेगळ्या ED यांच्या कायदेशीर कारवाया आहेत, ज्या न्यायालयात टिकतायत, न्यायालय त्या झटकून टाकायला तयार नाही किंवा गुंडवून ठेवा म्हणून सांगत नाही, त्या कारवाईकडे पवार सूडबुद्धी म्हणून बघतात आणि सुडाचं राजकारण म्हणून त्याचा उच्चार करतात. तेच शरद पवार अर्णब गोस्वामीला ज्या प्रकारे गुंतवण्यात आलं, उचलून नेण्यात आलं, त्याच्या कुटुंबाशी ज्या पद्धतीत वर्तन झालं, त्याकडे डोळेझाक करतात. ते मांजराने डोळे मिटून दूध पिण्यासारखं असतं. कारण इतिहास, नियती त्याकडे डोळे झाकून बघत नाही, नियतीचं तिकडे लक्ष असतं. आणि तेच तर मार्टिन ल्यूथर किंग सांगतात की आम्हाला बेछूट वागलेले पोलीस अधिकारी, खुनी पोलीस अधिकारी, कारस्थानी पोलीस अधिकारी किंवा त्यांना भडकवणारे आणि त्या कामाला लावणारे राजकारणी यांची आठवण नाही होणार. पण आपण लोकशाहीचे महान नेते आहोत असं मानणाऱ्या शरद पवारांना आम्ही विसरू शकणार नाही. कारण शरद पवार ते सगळं बघत, उघड्या डोळ्यांनी बघत, डोळे झाकल्यासारखे वागले, याची इतिहास नोंद घेत असतो, याची इतिहास नोंद घेत असतो. आणि हे फक्त अर्णब गोस्वामी पुरतं झालं असं अजिबात नाही, अजिबात नाही आहे. ज्या प्रकारे कोल्हापूरला निघालेल्या किरीट सोमय्याला कोल्हापूर जिल्हाबंदी असताना मुलुंडला त्याच्या मुंबईच्या घरातून बाहेर पडताना देखील मुंबईचे पोलीस जाऊन रोखण्याचा प्रयत्न करतात, हे दीर्घकाळ गृहखातं सांभाळलेल्या पवारसाहेबांना कळत नाही.
पवारसाहेब त्यात हस्तक्षेप करत नाहीत का करू शकत नाहीत? जे शरद पवार राज्यपालांना डावलून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेऊ नका म्हणून हस्तक्षेप करतात, ते शरद पवार अर्णबच्या किंवा किरीटच्या वेळेला गप्प कसे काय बसले? गप्प कसे काय बसले? इतकी सोपी गोष्ट असते. वाझे किंवा परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून जो धुडगूस घालत होते, उच्छाद करत होते, त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग अनिल देशमुख करत असताना पवार डोळेझाक करत नव्हते. पवारांना अजिबात कळत नव्हतं काय चाललंय ते. विरोधी नेता विधानमंडळामध्ये उठून सांगतोय, पुरावे देतोय की हे दोन अधिकारी धुडगूस घालतायत, कायदा धाब्यावर बसवतायत, पोलीस खात्याची वर्दी अंगावर गणवेश परिधान करून गुन्हेगारी करतायत, मर्डर करतायत. इथपर्यंत आरोप झाल्यानंतर चकार शब्द पवारसाहेब बोलत नाहीत. याकडे नियती डोळे झाकून बघेल, नियती डोळे झाकून बघेल, नाही बघणार, नाही बघणार. आणि म्हणून म्हटलं की मार्टिन ल्युथर किंग, मी नियती वगैरे हे शब्द नाही वापरले, मी म्हटले मार्टिन ल्युथर किंग. या जगात ज्याची नोंद एक महान व्यक्तिमत्व म्हणून गांधीजींसारखे होते, त्याचं हे वाक्य आहे. आणि ते कसं तंतोतंत शरद पवारांना लागू होतं बघा. ज्या प्रकारे एका क्षुल्लक कारणासाठी 12 आमदारांचं विधिमंडळातून निलंबन झालं, त्याकडे पवारसाहेब उघड्या डोळ्याने बघत बसलेत ना, चकार शब्द त्याच्याविषयी बोललेत. असा राज्यपाल महाराष्ट्राने कधी बघितला नाही. इथपर्यंत अगत्याने बोलणारे शरद पवार 12 आमदारांचं निलंबन उघड्या डोळ्यांनी बघून बसले. एक शब्द बोलले त्याच्याबद्दल. माध्यमांनी विचारलं नसेल हो, माध्यम लाचार आहेत. पत्रकारांनी तुम्हाला विचारलं नसेल, ते तुमचे गुलाम आहेत, दीर्घकाळ गुलाम आहेत. आणि आजचे नाही, 30-40 वर्ष झाली ते बोलले नाहीत. आणि वर्तमानपत्रांनी याबद्दल चकार शब्द लिहिला नाही, म्हणून इतिहास त्याकडे पाठ फिरवत नसतो. इतिहास ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींची नोंद घेऊन छाननी करून पडताळणी करून इतिहास लिहिला जात असतो. आणि पवारसाहेब, तुमच्या आशीर्वादाने तयार झालेलं महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीचा कारभार करते, तो कारभार बघितल्यानंतर तुमची 50 वर्षाची जी राजकीय कारकीर्द आहे त्याला हरताळ फासला गेला आहे. आणि म्हणून मी मार्टिन ल्युथर किंग यांचं ते वाक्य मुद्दाम कोट केलेलं आहे, मुद्दाम इथे त्याचा उल्लेख केलेला आहे की ते तुमच्याबद्दल बोललेत. आणि एका अर्थी मार्टिन ल्युथर किंग सारखा मोठा महात्मा जो असतो तो म्हणजेच नियती असते, तो म्हणजे नियती असते. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने चाललेलं सरकार असेल आणि त्याच्याकडून अशा गोष्टी होत असतील तर तुम्ही राज्यपालाला ओव्हररूल केलं तर राष्ट्रपती राजवट लागेल म्हणून तुम्ही हस्तक्षेप करता. तर उरलेल्या वेळेला तुम्ही हस्तक्षेप का केला नाही, का केला नाही हा प्रश्न येतो. आणि तिथे मग फरक कळतो की तुम्ही तिकडे डोळेझाक केली, पाठ फिरवली, म्हणून ते विसरता येणार नाही. तो परमबीर सिंग विसरला जाईल, सचिन वाझे इतिहास जमा होईल, अनिल देशमुख आणखीन 10 वर्षांत कोणाच्याही लक्षात राहणार नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणातला दीर्घकाळ प्रभाव पाडणारा एक राजकीय नेता अशी पवारसाहेबांची ओळख आहे. आणि जेव्हा ते या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवतात, डोळेझाक करतात, तेव्हा इतिहास आणि पुढल्या पिढ्या तुमच्याकडे कुठल्या नजरेने बघतील, कुठल्या नजरेने बघतील. अनेक या स्वातंत्र्य चळवळीपासून नाही, शिवरायांच्या काळापासून अनेक गोष्टी इतिहासात येत जात असतात. आणि तेव्हा ज्यांनी उड्या मारलेल्या असतात त्यांची नंतर नोंद घेतली जाते. आज 303-4 शतकं होत आली, पण सूर्याजी पिसाळ हा शब्द अपशब्द म्हणूनच वापरला जातो. आजच्या काळात सुद्धा सूर्याजी पिसाळ या माणसाच्या कृत्याकडे कसं बघितलं जातं म्हणून. काय तर एक क्षुल्लक माणूस होता सूर्याजी पिसाळ तुलनेमध्ये, पण शिवकालीन
इतिहासात त्याने जे काही कृत्य केलंय ते आजच्या पिढ्यासुद्धा विसरायला तयार नाही. आणि म्हणून मार्टिन ल्युथर किंग यांचं ते वाक्य फार महत्त्वाचं, आम्ही शत्रूला विसरू एक वेळ. अफजल खानी शिवी नसते, औरंगजेबी शिवी नसते, पण सूर्याजी पिसाळी शिवी होते, अपशब्द होतो. आणि म्हणून आजचं सरकार ज्या पद्धतीत महाराष्ट्रातलं वागतंय, सत्तेची झिंग चढल्यासारखं, कुठेही कसंही कोणाच्याही विरुद्ध कायदा उगारला जातो, कायद्याचा बडगा उगारला जातो. तो थोपवण्याची क्षमता जर पवारसाहेबांकडे होती आणि पवारसाहेब त्यात हस्तक्षेप करत नाहीत असं दिसतं, तेव्हा त्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागते. ज्या प्रकारे आता काल परवा आपण बघितलं, नारायण राणेंच्या मुलाच्या मागे लागले, नारायण राणे मंत्री असताना त्यांना अटक केली. आणि त्याच वेळेला याच सत्तेत बसलेले काय एकापेक्षा एक सुभाषितं बोलत आहेत. चुतिया हे नाव तिकडे आसाममध्ये आडनाव आहे म्हणे, आडनाव आहे. आणि म्हणून मराठीत चुतिया वापरलं तरी ते आसामी म्हणून समजून घेतलं पाहिजे. हे सगळं पवारसाहेबांना ऐकू येत आहे ना, कान आहेत की नाही त्यांना? हा सगळा युक्तिवाद ऐकला की नाही? नारायण राणे किंवा राणेंच्या मुलाकडून किंवा आणखीन कुठच्या भाजपवाल्याकडून एखादा शब्द इकडे तिकडे झाला की लगेच कायद्याची चौकट, सायबर सेल, नुसते असे एका पायावर धावत सुटतात कुठेही. पुणे नाशिकहून पोलीस पथकं निघतात रत्नागिरीला जायला. आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याने शब्द वापरला तर तो आसामी भाषेतला असूनही मराठी मानून त्याकडे डोळेझाक केली जाते. आणि पवारसाहेब पण डोळेझाक करतात, चार चकार शब्द त्यावर बोलत नाहीत. याकडे नियतीने डोळेझाक करणार, पुढच्या पिढ्या डोळेझाक नाही करणार. आणि म्हणून मी इतर कोण काय बोलला त्याला मी किंमत देते, पण मार्टिन ल्युथर किंग सारखा महात्मा जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा आशय समजून घ्यावा लागतो. जे काय या 2 वर्षात कारभार झालाय त्याचा पाढा मी आता वाचत बसत नाही, पाढा नाही वाचत बसणार, गरज नाही त्याची. जे अनुभव घेत आहे, सामान्य जनता अनुभव घेते त्याचा. एक पोलीस अधिकारी मनसुख हिरेनची हत्या करतो आणि त्याचं समर्थन विधिमंडळात तुमचा गृहमंत्री करतो आणि त्या गृहमंत्र्याचा काही दोष नाही, त्याच्यावर आरोपपत्र ठेवलं गेलं तर तो जितके दिवस तुरुंगात काढतोय त्याचा एक एक दिवस आणि एक एक तास मोजावा लागेल, फेडावं लागेल. ही भाषा जेव्हा पवारसाहेब बोलतात तेव्हा नियती डोळे झाकून बसलेली नसते. हा दुटप्पीपणा असतो. जेव्हा तुमच्या आप्त स्वकीयांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता, तर मग अर्णब गोस्वामीच्या घरी कुटुंबात कोणतरी आजारी आहे, काय आहे, पोलीस त्याला उचलून नेतात, तेव्हा नाही विचलित होत पवारसाहेब? नाही होत. तेव्हा तुमची लोकशाही कुठे झोपा काढत असते. ठीक आहे, आज तुम्ही त्या चौकटीत पकडले जाणार नाही, तुम्हाला कोणी गचांडी पण पकडणार नाही, पण नियती सोडत नाही, इतिहास सोडत नाही. आणि शेवटी आयुष्यामध्ये आपल्या घराच्या पलीकडे जाऊन, कुटुंबाच्या पलीकडे जाऊन माणूस जेव्हा सार्वजनिक जीवनात असतो ना, तो आपली नोंद इतिहासात व्हावी म्हणून असतो आणि इतिहासात आपली चांगली नोंद व्हावी म्हणूनच धडपडत असतो. पवारसाहेब अष्टावधानीपासून विविध प्रकारचे स्वतःचे सत्कार करून घेतात, गुणगान करून घेतात, पुस्तकं लिहून घेतात, गौरवांक काढून घेतात. तर त्यांची अपेक्षा वेगळी नाही आहे. इतिहासात एक महान मानव म्हणून आपली नोंद व्हावी ही पवारांचीच अपेक्षा असते. अन्यथा हे असले सत्कार आणि गुणगौरवाचे कार्यक्रम त्यात पवार सहभागी झाले नसते किंवा त्यांनी त्याचं स्वतः आयोजन केलं नसतं. पण ज्या अर्थी करतात ना, त्या अर्थी इतिहासात आपली नोंद कशी होईल याचाही विचार कर. हे गौरव ग्रंथ आहेत, हे इतिहासात नोंदले जात नाहीत. इतिहास अत्यंत कठोरपणे समोर येणाऱ्या पुराव्यांचं पोस्टमार्टेम करत असतो.
आणि म्हणून मार्टिन ल्युथर किंग जे म्हणतात की शत्रूंनी केलेला छळ, अन्याय, अत्याचार लक्षात राहणार नाही, पण मित्रांनी केलेली डोळेझाक आम्ही विसरू शकणार नाही. आणि मित्रांनी याचा अर्थ इथे आपण घेतला तर महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या मित्रांनी, ज्यांनी 50 वर्ष संसदीय लोकशाहीचं काम केलं, 50 वर्ष संसदीय लोकशाहीचा कारभार हाताळला, अनुभवला, ते पवार आहेत. आणि ते आज कसे वागतात याकडे इतिहास पाठ फिरवणार नाही. इतिहास त्याची नोंद ठेवेल. आणि म्हणून म्हटलं, आणि तो इतिहास किती कठोर असेल हे मार्टिन ल्युथर किंग सांगतात. मार्टिन ल्युथर किंग सांगतात ते सांगतात की इतिहास कठोर असतो. ते जेव्हा आम्ही म्हणतात, आम्ही त्यावेळेला आम्हाला आठवण आमच्या मौन धारण केलेल्या, डोळेझाक केलेल्या मित्रांची आठवण येईल म्हणजे ते आपल्याशी तितके प्रामाणिक राहिले नाही याची आठवण येईल, असं मार्टिन ल्युथर किंग सांगतात. आणि पवारसाहेब, इतिहास पण तुम्ही प्रामाणिकपणे लोकशाहीत राहिला नाहीत याची नोंद करेल, दखल घेईल, हे विसरू नका. इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.